नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण एका महाराष्ट्रात घडत असलेल्या भावी राजकारणाची माहिती देणार आहोत. विषय आहे आमदार रोहितदादा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत. कर्जत जामखेड या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहे. आता ते निवडून आले म्हणजे शरद पवारांच्या कृपेमुळे निवडून 2 वेळा आलेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना एक थोडीशी महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे, त्याच्यामुळे सतत चर्चेत राहावं ही त्यांची मोठी अपेक्षा असते. त्याच्यामुळे कुठल्याही विषयावर ते बाईट देत असतात, कोणताही विषय असेल, मग तो त्यांच्या समजुतीतला असो अथवा नसो, त्यांच्या अंतर्गत माहितीतला असो अथवा नसो, पत्रकार जे विचारतील त्याला ते बाईट देत राहतात. आपल्याकडे एक संजय राऊत आहेत, दुसरे रोहितदादा पवार आहेत. काय होतं की माणूस चर्चेत राहावा, पेपरला नाव यावं, टी व्हीवर बातमी यावी, अशी प्रत्येकाला इच्छा असणं हे साहजिक आहे. त्याच्यामध्ये मोठं काही प्रॉब्लेम आहे असं नाही. पण लोक आपल्याला चांगलं समजतात का वाईट समजतात, हा मोठा महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टीची माहिती नाही, मला अजितदादा पवारांचं नेहमी आवडतं की ते पत्रकार चिडायचे, काय तुला काय वाईट वाटतं, त्यांचं ते बघून घेतं, त्याचे प्रश्न मला का विचारतो, असं ते फटकन पत्रकाराला उत्तर द्यायचे आणि पत्रकाराला गप्प करायचे. ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही किंवा मी माहिती घेईल मग सांगेल, पण माझ्या संबंधातला विषय का, मग मला का विचारतो, असं स्पष्ट ते त्यांना विचारायचं. तसंच तो प्रश्न आहे की संजय राऊत जसं सगळ्यांशी वाकडेपणा घेतात, कोणावरही टीका करतात, कोणत्याही प्रश्नाला न सांगता उत्तरं देत राहतात, भविष्यवाणी करतात आणि प्रत्येक माणसाला दुखवत राहतात. म्हणजे मला असं वाटत नाही की त्यांनी कोणाबद्दल चांगले शब्द काढले. मग आता त्यांची तळी काय झाले की रोहितदादा पवार उचलायला लागलेले आहेत की आपलं रोज. आणि मग पत्रकारांना एक छंद झाला की काही घडलं, एक संजय राऊतांचं बाईट घ्यायचा, मग रोहितदादांकडे जायचं, रोहितदादा पवारांचा बाईट घ्यायचा, मग ते काहीतरी बोलतात ते टी व्हीला दाखवत राहायचं. ते पण खुश, आपले दिवसभर बातमी झाली. पण लोक मग तुमच्याबद्दलचं मत खराब करायला सुरुवात करतात, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रश्न काय झाला, मी रोहितदादांचं काय करणार की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आहे प्रमुख माननीय शरदचंद्रजी पवार, त्यांच्या कन्या त्या सुप्रियाताई सुळे, तर हे दोघं त्या पक्षाचे प्रमुख आहेत. तर त्यांना डावलून आपण मोठं व्हावं ही जी त्यांची महत्त्वाकांक्षा चालू आहे आणि त्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत ते त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याला घातक ठरणारे आहेत. ते काय करतात आहे की ज्याला शरद पवारांनी एक राजकीय भूमिका घेतली त्याला छेद देणारी भूमिका रोहितदादा पवार घेतात. आता शरद पवारांचं चाललंय की NDAला आपण सपोर्ट करूया. का सपोर्ट करूया, तर त्यांच्या आमदारांचा पण आग्रह चालला. तर त्यांनी एवढ्यात पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदेकडे गेले, आमदार फुटाच्या मार्गावर आहेत. बऱ्याच नगरपालिकांमधले नगरसेवक एकनाथ शिंदेकडे चाललेले. कोणताही राजकीय मनुष्य असेल तर त्याला सत्तेच्या जवळ जाणं आवडतं. का, सत्तेजवळ गेलं तर निधी मिळतो, सत्तेचा ताकद असते, मग कार्यकर्ते त्यांना सांभाळणं सोपं जातं कारण त्यांची कामं लवकर होतात. पण तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहिला आणि सत्ता मिळण्याची संधीच नसेल तर मग लोक थोडेसे हवालदिल होतात आणि तो पक्ष सोडण्याच्या मार्गावर जातात. आता शरद पवारांना सुद्धा भीती आहे की आपण जर सत्तेपासून फार काळ लांब राहिलो आणि पुन्हा सत्तेवर येण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत तर पक्ष टिकून राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग राजकीय तडजोडी करणं हे प्रत्येक राजकीय नेतृत्वाचं कर्तव्य असतं आणि शरद पवार दादा जे आहेत ते हा प्रश्न निवडतील की आपण इतके दिवस भाजपच्या विरोधात राहिलो, काही फायदा झालेला नाही, काँग्रेस पुन्हा सत्तेवर राहण्याची शक्यता नाही, त्याच्यामुळे काँग्रेसपासून दूर होऊन जर NDAमध्ये आपण गेलो
तर आपल्या मुलीला राजकीय भवितव्य चांगलं राहील, पक्षाचं पण अस्तित्व टिकून राहील. याला रोहितदादांचा विरोध की मग NDAत जायचं नाही, भाजपला सहकार्य करायचं. पूर्वी सुप्रिया सुळेंनी सुद्धा हीच भूमिका घेतली होती. त्याच्यामुळं तर 2-3 वेळा शरद पवार आणि भाजपबरोबर आघाडी करायचं ठरवलं, त्याला सुप्रियाताईंचा विरोध होता. काय झालं तर मग गेली त्या 15 वर्ष खासदार आहे, पण त्यांना कुठेही सत्तेत वाटा मिळालेला नाही. मग आता जागृत झालेत की आपण जर NDAला पाठिंबा दिला तर सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं, राज्यामध्ये आपल्या काही आमदारांना मंत्रिपदं मिळू शकतात आणि मग पक्षाची ताकद हळूहळू वाढू लागते. याला नेमका विरोध रोहितदादा पवार करून राहिलेले आहेत. मग ते काय करतात आहे की आता शरद पवार जे आहेत ते शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळं सुप्रियाताई सुळेंवरती पक्षाची जबाबदारी आहे. रोहितदादा सुप्रियाताईंना सुपरसीड करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर होण्याचा प्रयत्न. मग त्यांनी आता मध्ये पंढरपूरला आंदोलन केलं उपोषणाचं, फेल गेलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय तर मुख्यमंत्र्यांची भेट घालून देऊ एवढ्या आश्वासनावर त्यांनी उपोषण सोडलं. त्याच्यामध्ये हसं झालं त्यांचं. नंतर त्यांनी कुठं मुंबईत काय करायचं ठरवलं का दुसरीकडे कुठं ठरवलं, ते सुद्धा फेल गेलं. अहो, तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतात आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी भांडण्याचा देखाव करतात. लोक एवढे वेडे नाहीत ना. लोकांना तुम्ही काय करता आणि तुम्ही काय नाटकं करता हे सगळं लक्षात येतं. माझा रोहितदादा पवार एक असं आहे की तरुण मनुष्य आहे, कार्यकर्ता चांगला आहे, धडपड करण्याची सवय आहे, पण त्यांना गायडन्स कुठेतरी चुकीचं देतं. तर त्यांनी एखाद्या चांगल्या व्यक्तीचं नेहमी गायडन्स घ्यावं. स्वतःच निर्णय घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला तर काही दिवसांनी ते काय होईल, राजकारणातून आपोआप बाजूला फेकले जातील. आता समजा शरदजी पवारांनी NDAला पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि त्याला रोहितदादांनी विरोध केला, तर त्यांना एक तर राजीनाम्यातून बाजूला व्हावं लागेल, मग फरफटत ओढले जातील आणि त्यांना कुठेही मंत्रिपद मिळण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणजे अगदी जरी भाजपला पाठिंबा दिला शरद पवारांनी तरी रोहित पवारांना कोणी मंत्री देणार नाही. त्याला फडणवीस विरोध करतील आणि त्यांचं भवितव्य जे आहे ते आयुष्य अंधकारमय होऊन जाणार. प्रसिद्धी मिळवावी, पण ती चांगल्या मार्गाने मिळवावी. चांगलं काम करून दाखवा ना, की तुम्ही कर्जत जामखेडमध्ये काहीतरी नवीन प्रकल्प आणा, तिथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी योजना आखा, त्याच्यातून पब्लिसिटी मिळवा ना. तुम्ही फक्त सरकारला विरोध करायचा, फडणवीसांना विरोध करायचा. अजितदादा जिवंत होते तेव्हा तुमचं त्यांच्याविषयी काय मत होते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही काय काय बोललेलं आहात सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला अजितदादा गेल्यानंतर अचानक प्रेम का फुटलं हे सगळेजण ओळखून आहेत. त्याच्यामुळं त्यांनी आत्ताच सावध व्हावं. अजून 3 वर्ष त्यांची आमदारकी आहे. पुढच्या वेळेस तिसऱ्या वेळेस त्यांना निवडून यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगलं काम केलं पाहिजे. तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. तुम्ही बारामतीवर लक्ष ठेवून आहात, बारामतीमध्ये तुम्ही दरबार घेता, तर तुम्हाला असं वाटतं का पुढच्या समजा तुम्ही बारामतीत उभे राहिले तर सुनेत्राताई पवारांच्या विरोधात निवडून येऊ शकाल? नाही येणार ना. शरद पवार साहेबांच्या कृपेमुळे कर्जत जामखेडमध्ये निवडून येतात, कारण ते कार्यकर्ते शरद पवारांशी प्रामाणिक आहेत. तुमचं कार्यकर्ते म्हणून आहे का की रोहितदादांचे कार्यकर्ता म्हणून हे लोक आहेत? कधीच दिसणार. त्याच्यामुळं आपली कुवत ओळखावी. आपण बसताना आपल्या मतदारसंघामध्ये बसवावं. आज बारामतीमध्ये कसं आहे की काही झालं तरी पवार घराण्याचं म्हणजे शरद पवार म्हणा, अजितदादा या घराण्याच्या बाहेरचा माणूस निवडून येऊ शकत नाही. तुम्ही जर त्यांच्याच विरोधात उभा राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फेकले जाल. त्याच्यामुळे तुमचा जो मतदारसंघ आहे तो सांभाळा, तिथं चांगलं काम करा. शरद पवारांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा सरकारला जाणीवपूर्वक दुखवायचं आणि पब्लिसिटी मिळेलच. मग पत्रकार तुमची हे करतात आहे, काय म्हणतात आपण त्याला, खेळी करतात आहे. काही झाले की तुम्हाला विचारायचं, मग तुम्ही पण त्याला काहीतरी उत्तर देणार, टीका करत राहणार. सरकारवर टीका केली की आपलं नाव होतं. पण तुम्ही सरकारच्या ब्लॅक लिस्टला येत आहात हे लक्षात ठेवा.
तुमचे अनेक जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी माणूस चुकलेला असतो, व त्या चुकीचं जेव्हा प्रायश्चित सरकार द्यायला सुरुवात करेल तेव्हा ते तुम्हाला जड जाईल. याच्या आधी तुमचे 1000 कोटीची प्रॉपर्टी जप्त झालेली आहे. त्याच्यामुळं शांततेने विचार करा. जसं आजोबा राजकारण खेळले तसंच राजकारण खेळण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्याच गोष्टीला उत्तरं द्या. ज्या गोष्टीची माहिती नाही, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही, त्या गोष्टीवर बाईट देण्याचा प्रयत्न करू नये, असं माझं एक प्रामाणिक त्यांच्याबद्दलचा आदर आहे की चांगला तरुण कार्यकर्ता आहे, राजकारणातून उठून आहे, त्याची प्रगती व्हावी या इच्छेने मी हा प्रयत्न केलेला आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना ग्रुपवर करा. आणि एकदा सबस्क्राईब केले की पुन्हा सबस्क्राईब करायची गरज नसते. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन बटन ते अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपोआप येत राहतात. रामकृष्ण.